श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यंदा 19 मार्चपासून नवरात्री सुरू होत आहे व आईचे आगमन हे पालखीतून होत आहे. आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय, परंतु शास्त्र सांगत आहे की देवी जेव्हा जेव्हा पालखीतून येते तेव्हा तेव्हा ती आपल्याला इशारा देते की वेळ कठीण आहे, सावध राहा. म्हणजेच काय तर कधी निसर्ग रागवू शकतो, आरोग्य बिघडू शकते किंवा घरात किंवा बाहेर तणाव वाढू शकतो. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही. आई आपल्याला घाबरायला असे काही इशारे देत नाही, तर जाग करण्यासाठी हे इशारे देत असते. नवरात्रीचे 9 दिवस हे फक्त उपवास नसतात, तर मन शांत करण्याचा काळ असतो. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. आईचे, आपल्या कुलदेवीचे नाव घ्यावे व काही मंत्र म्हणावे. या 9 दिवसामध्ये आपण गरजूंना मदत करावी. त्याचबरोबर कन्यापूजन देखील तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता. हे केल्याने आपल्यावर आपल्या कुलदेवीचा जास्त आशीर्वाद मिळतो. जिथे दया माया आहे तिथे देवीला खूप प्रसन्न वाटते. देवीचे आगमन पालखीतून होत असते, तरी देवीचे प्रस्थान हे हत्तीवरून होणार आहे. याचाच अर्थ पहिले थोडे परीक्षा अवघड आहे, परंतु नंतर देवी आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आपल्याला देऊन जाणार आहे. म्हणून या नवरात्रीमध्ये एकच ठरवा की या नवरात्रीमध्ये माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी मी मनोभावे सेवा करणार. यंदा चैत्र नवरात्रीची सुरुवात ही गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 पासून होत आहे. हिंदू धर्मानुसार ज्या वारी नवरात्रीची सुरुवात होते त्यावारी देवीचे वाहन निश्चित केले जाते. 2026 मधील चैत्र नवरात्रीची सुरुवात व देवीचे आगमन हे पालखीमधून होणार आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार देवीचे प्रत्येक वाहन विशिष्ट संदेश फळ घेऊन येते. पालखी किंवा डोली हे वाहन सहसा असतात किंवा अदलाबदलचे प्रतीक असते. जसे नैसर्गिक आपत्ती, देवीचे पालखीतून आगमन, निसर्गाच्या रुद्र रूपाचा संकल्प. यामुळे अतिवृष्टी, भूकंप, युद्ध किंवा हवामानातील मोठे बदल होण्याची शक्यता असते. आता पालखी हे आजपर्यंत पालखीचे जे आपण म्हटलो आहोत, तर ते काय दाखवत आहे, तर ते आपल्याला आजारपण किंवा महासाथीचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे या काळात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. देवीचे पालखीचे आगमन म्हणजेच आपल्याला सावध राहण्याचा इशारा दिला जातो. समजण्यास हरकत नाही. आगमन जसे महत्त्वाचे आहे तसेच प्रस्थान देखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रस्थान हे हत्तीवरून होत आहे. शास्त्रात देवीचे हत्तीवरून जाणे शुभ मानले जाते. हे प्रस्थान सुख समृद्धी, चांगल्या पावसाचे प्रतीक मानले आहे. जाताना देवी धन धान्य समृद्धी देऊन जाते. आता यंदाच्या नवरात्रीचा शुभ मुहूर्त घटस्थापना ही 19 मार्च 2026 रोजी होणार आहे व अष्टमी तिथी 26 मार्च 2026 रोजी आहे आणि याच दिवशी श्रीरामनवमी देखील आहे. काहींच्या मते 27 मार्च 2026 रोजीच रामनवमी साजरी केले जाणार आहे. आता घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:52 सुरू होत आहे ते सकाळी 7:53 असणार आहे. हा प्रथम मुहूर्त आहे. शिवाय अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 सुरू होत आहे ते दुपारी 12:53 असणार आहे. आता देवीचे आगमन पालखीतून होत असल्यामुळे या 9 दिवसामध्ये काही काळजी घ्यायची आहे. जसे बदलामुळे शास्त्रानुसार आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे, संकट निवारण्यासाठी सप्तशतीचा पाठ करावा किंवा मंत्र जप करावं. त्याचबरोबर गरजू व्यक्तींना मदत करावी. अन्नदान, धान्य, कपडे दान करावे. त्याचबरोबर कन्यापूजन देखील या नवरात्रीमध्ये आपल्याला करायचे आहे. अशा प्रकारे आपण ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.